प्रत्येकाचे जीवन सुखमय झाले पाहिजे या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत। एक माता जशी तिच्या कुटुंबाचा विचार करते त्याचप्रमाणे कुटुंब प्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान प्रत्येकाचा विचार करतात, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये यंत्रसामुग्री वाटपावेळी केले। पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानांतर्गत घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपाच्या योजनेचा शुभारंभ झाला आहे। या उपक्रमांतर्गत सोमवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, दिबानचे चिरंजीव अतुल पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, मुकीत काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजश्री वावेकर, रुशाली वाघमारे, मोनिका महानवर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, संजय भगत, मयुरेश नेतकर, बबन बारगजे, सतीश पाटील, राजेश गायकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ग्लोबल पद्धतीने तुम्हाला तुमचा उद्योग जगाच्या पाठीवरती कुठेही नेता येऊ शकतो। तुम्हाला तुमच्या रोजगाराच्या अशा असंख्य संधी या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मैत्रीपूर्ण वातावरण जगामध्ये सर्व ठिकाणी सुरू केलं आहे। छोटे देश वसुदैव कुटुंबम ही भूमिका आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या जगासमोर मांडल्यामुळे छोट्या देशांमध्ये त्यांची असणारी पॉप्युलॅरिटी लक्षात घेता त्या प्रत्येक देशामध्ये आवश्यक असणारा प्रत्येक विषय, प्रत्येक वस्तू ज्याचं उत्पादन हे तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये जर केलं तर ते जगाच्या पाठीवरती आपल्याला त्याची विक्री करता येते। असं व्यासपीठ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालंय। उमेद सारखं एक चांगलं व्यासपीठ हे तुम्हाला उपलब्ध करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला। मला खात्री आहे प्रशांतजींच्या नेतृत्वामध्ये पनवेल महानगरपालिका असेल किंवा आजूबाजूचा आपला असणारा परिसर की ज्यामध्ये आज शिवण यंत्राच्या माध्यमातून, घरघंटीच्या माध्यमातून आज साहित्याचं ज्या ठिकाणी वाटप होत आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी कशी प्राप्त होऊ शकते यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरं निर्माण करून त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना त्याचं प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आपण सर्वजण कटिबद्ध राहाल याची खात्री आहे। मला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आपल्या सर्वांना रोजगाराची जी संधी ज्याची आपण सर्वजण वाट पाहत आहे, खरं तर ही सुरुवात झाली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही त्या दिशेने जाल। आदरणीय रामशेठजी असतील, व्यासपीठावरील सर्वजण हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। ते तुमच्या पाठीशी एक भाऊ म्हणून, एक पाठीराखा म्हणून उभे आहेत। त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करणार आहात ते सांगण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला भाजप महायुतीची सत्ता आली त्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये 1000 रुपये दिले जात होते, इथे 1500 रुपये प्रत्येक महिलेला मोफत मिळायला सुरुवात झाली। ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना आपल्यापैकी कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळतो हात वरती करा।
कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळतो? बऱ्याचशा भगिनींना मिळतोय. या सगळ्या भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळं आज या सगळ्या भगिनी आपापल्या परिवारामध्ये ताट मानेनं या ठिकाणी जगू शकत आहेत. अनेक भगिनींनी तर स्वतःचे छोट्या मोठ्या पद्धतीचे उद्योग या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सुरू केले. घरामध्ये कोणी भाजीचा व्यवसाय सुरू केला, कोणी महिला बचत गटामध्ये उद्योगाला हात दिला. आणि मग अशा पद्धतीनं केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या आरोग्यापासून, शिक्षणापासून वेगवेगळ्या योजना देत आहे. इथं महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. पनवेल महापालिकेचा कार्यक्रम नाट्यगृहामध्ये सुरू आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या पनवेल महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली. आता महापालिकेनं त्याचं या ठिकाणी कंटिन्युएशन ठेवलेलं आहे. आज कितीतरी अशा पद्धतीनं एकीकडं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पनवेल महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला तुम्ही आशीर्वाद दिलात आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला या योजना चालू केल्या. आज आमदार या नात्यानं मला जी ताकद या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेबांनी दिली, मला जी ताकद सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आणि त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या योजना सरकारच्या आहेतच, पण त्याला जोड देताना या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकला पाहिजे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहे, तर त्या योजनेमध्ये आपण कुठेतरी आपल्याकडून काय करू शकतो आणि म्हणून या मतदारसंघामध्ये महिलांच्यासाठी व्यक्तिगत लाभाच्या योजना या राबवण्याच्यासाठी प्रसाद लाडजी यांनी याची सुरुवात केली. आणि प्रसाद लाडजी यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक आमदारांना या विधानसभेच्या या ठिकाणी या दृष्टिकोनातून या मुख्यमंत्र्यांनी प्रेरित केलं आणि महिलांना स्वतःचे उद्योग चालू करण्याच्यासाठी म्हणून शिवणयंत्र आणि घरघंटी यांचं वाटप करायचं ठरवलं आहे. मला आभार मानायचे की इतक्या सगळ्या भगिनींचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला मला मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व कारणीभूत आहे. मी त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो.